हे हाय गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असताल. आणि इथं सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनसाठी फक्त मी भाजी केली आणि चपातीला मला खूप लेट झाला होता म्हणून मी चपाती काढतानाचा व्हिडिओ शेअर नाही करू शकले. पण मी फक्त भाजी तुमच्याशी शेअर केली आणि खूप साधी सिंपल, फक्त मीठ आणि हिरवी मिरची, जिरं एवढंच टाकून मी भाजी केली आणि हळद टाकून. तर फ्रेश होती भाजी आणि छान, म्हणजे माझ्या दिदूला अशीच भाजी आवडते. आणि इथं मी चहा प्यायला बसली. भाजी चपाती झाली, टिफिन गेला आणि बसली. कंटाळा आला नाही इतका ह्या सगळ्या गोष्टीचा. सतत हा किचन वाटतं आवरावा लागतो सारखा. 5-5 मिनिटांना आवरावा लागतो हा किचन वाटता. मग भाजी आणली, ठीक आहे, भाजीचं काम करण्याजोगं आहे हे. हा टप इथंच, हे सुद्धा इथंच. कोणीही येत आहे ते दोघा तिघांपैकी इथंच ठेवून जात. ग्लास बघा कुठे आहे आमच्या इथे. इथे ग्लास आहे. कसं होणार? बापरे, लय अवघड आहे, लय अवघड. मी आता बनवतीये मेथी आणि पोरांच्या टिफिनला बनवलेली मी भेंडीची भाजी, ती तुम्हाला तर दाखवलीच. ही कोथिंबीर घेतलेली आहे. ही 3 गड्डे कोथिंबीर होती आणि याची मला आहे ना आता कोथिंबीर वडी बनवायची आहे. तर मी आता ही काढली आहे. तर छान अशी 4-5 पाण्यामध्ये मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, चिरली. आणि तशी तर कोथिंबीरची जी रेसिपी आहे, प्रोसिजर असते, ती सगळ्यांनाच माहिती असते. पण एक हौस म्हणून तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी त्यामध्ये काय काय टाकलेले आहे. तर जो मसाला होता ना, तो मी कोथिंबीरच्या वड्यांना केलेला. त्यामध्ये मला मेथीची भाजी खायची होती, तर ती खराब पण नाही का होईल म्हणून मग मी म्हटलं की ती थोडीशीच आहे आणि माझ्या एकटीपुरतीच झाली होती ती. तर मग मी त्याचंच वाटण होतं ना, थोडंसं 1 चमचा त्यामध्ये घेतलं आणि भाजी फोडणीला घातली. मग भाजी होत होती, झाली पण, तरी पण माझं पीठ म्हणून काही झालेलं नव्हतं. त्यामध्ये मी तांदळाचं पीठ, बेसनचं 3 वाट्या पीठ घेतलेलं होतं आणि त्यामध्ये जे वाटण केलेलं ते टाकलं. त्यानंतर मीठ, हळद, लाल तिखट आणि पांढरे तीळ असं काही मी टाकलेलं होतं. आणि कोथिंबीरच्या वड्या कशाही करा, कशाही, त्या इतक्या छान लागतात. तिखट करा, फिक्या करा, पण खरंच कोथिंबीरीच्या वड्या छानच लागतात. कशाही केल्या तरी, साध्या सिंपल पद्धतीने केल्या तरीसुद्धा. आणि आमच्या घरामध्ये माऊच्या पप्पांना कोथिंबीरच्या वड्या वगैरे असं खूप आवडतं. त्यामुळं मी काय करते, जास्तीच करून ठेवते. आम्ही 2 दिवस आहे ना, ते जसं लागेल तसं नाही का फ्राय करून खातो. मग पीठ मळता मळता माझा नाही का भाजी वगैरे माझी झाली मेथीची. त्यानंतर मी कढई ठेवली गॅसवरती आणि हे स्टँड ठेवलं होतं. पण मग लक्षात नंतर आलं की ही जी चाळण ठेवली आहे आपण, ह्यातनं पाणी वरती येईल आणि त्या वड्यांना तर लागल, मग ते वड्या खराब होतील. मग परत मी काय डोकं चालवलं, म्हटलं नाही, ह्याच्यावरती एक प्लेट ठेवूयात आणि मग असं ठेवूया. तर असं काही सुधरत नाही आणि ते नाही का खूप लक्ष देऊन करायला लागतं, डोकं चालवायला लागतं आहे. मग मी 12 वाजता जेवली. मेथीची भाजी, भेंडी, चपाती असं मी जेवली. त्यानंतर माऊचे पप्पा आले. मग त्यांच्यासाठी मी तोपर्यंत झालेलं होतं, हे शिजलेल्या होत्या वड्या. मग मी गॅस बंद केला आणि थोडा वेळ ते मी ठेवल्या. त्यानंतर अशा काही त्या झाल्या, मग तळल्या. तर माऊचे पप्पा आले होते आणि गरम गरम त्यांना मी तळून जेवायला दिलेलं होतं. पोरांना पण वड्या खूप आवडतात. त्यांना पण त्यांचे पप्पा आल्याच्या नंतर वड्या तळून गरम गरम दिल्या. अशी काही माझी रेसिपी होती. तर कशी वाटली तर प्लीज सांगा. बाय.